हरी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या येण्याचं प्रयोजन सांगतायत आणि कशासाठी आलो तर संतांचे आपण कालपर्यंत चिंतन करत आलो की बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषीमुनी बोलले त्यांच्या बोलण्यातला साचपणा समाजासमोर आणण्यासाठी म्हणजे खरेपणा, साचपणा म्हणजे खरेपणा आणण्यासाठी, आणि नुसतं आणला खरेपणा असा नाही तर वरतून दाखवलं तशा प्रकारची क्रिया संत करतात. क्रिया करती जगी तैसे संत क्रिया करून दाविती अंगी. जगाला नुसतं सांगतात असं नाही तर स्वतःही ते तशा पद्धतीने करतात. तेव्हा बोलिले जे ऋषी साच आणि भावे अत्यंत प्रेमाने त्यांची ती वचनं समाजापर्यंत आणून देण्याचं काम कुणी केलेलं आहे? संतांनी केलेलं आहे. आणि मग ते अजून काय केलं तर काही नाही, पूर्वीच्या ज्या जुनाट वाटा होत्या त्या आम्ही झाडल्या. अर्थात त्याच्यावर आलेले जे काही दोष आलेले होते किंवा वचनं काळाच्या ओघामध्ये होतात, जसं काला तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये बरेचसे जे त्या क्षेत्रातले लोक असतात तेच त्याच्यामध्ये घाण करत राहतात. त्यांना असं वाटतं, आम्हाला असं वाटतं म्हणून हे वचन असं असेल म्हणून त्याच्यामध्ये बदल घडवून आणतात आणि ते बदल खोटे राहतात. म्हणून संतांची वचनं संतांना कळतात, संत सोडून असंत जे असतात त्यांना ती वचनं कळत नाहीत. म्हणून कचरा आणण्याचं काम मात्र ते करत असतात. बुद्धीचे दोष सगळे त्याच्यात येतात. म्हणून अनुष्ठान नसतं, तप नसतं, ज्ञान नसतं, आणि मग असे जे काही असतात तर ते त्याच्यात कचरा आणण्याचं काम करतात. म्हणून तोच कचरा झाडण्याचं काम संत पुन्हा करतात. नवीन काय करतायत असं म्हणत नाहीत तुकोबराय की आम्ही काही नवीन केलं आहे, असं काही नाही. तर तेव्हा असलेल्याच ज्या वाटा आहेत, मार्ग आहेत, ते आम्ही चोखाळले, शुद्ध केले आणि समाजासमोर जसेच्या तसे पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुकोबराय येण्याचं प्रयोजन सांगतायत, झाडू संतांचे मार्ग. संत ज्या रस्त्याने गेले, वेदमार्गी मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हारपलो, ज्ञानदेव निवृत्तीने द्वैत सर्व निरसलो. ज्ञानदेव निवृत्तीचा. तेव्हा वेदमार्गी जे मुनी गेले, मार्ग कोणते तर वेदाचा मार्ग आहे. झाडू संतांचे मार्ग, संत हे वेदमार्गेत चालतात म्हणजेच आस्तिक आहेत. आपण आस्तिक कोणाला म्हणतो? जे वेदाला मान्यता देतात त्यांना आस्तिक म्हटलं. देव नाही मानला तरी चालेल पण वेद मान्य असले पाहिजेत, आणि तेच मार्ग मोक्षाकडे जातो. म्हणजे वेदाचा मार्ग मोक्षाकडे जातो. म्हणजे वेद असो, स्मृती असो, त्याच्या खाली जर आलो तर पुराण असो, त्याच्या खाली आलं तर संतप्रणित वाङ्मय असो, तर हे सगळं मोक्षमार्गीचं वाङ्मय आहे. आणि त्याच्यावरून म्हणून हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग कोणता नाही आपल्यासमोर. संत प्रणित ज्ञानेश्वरी, गाथा, नाथांचं भागवत हे संत प्रणितच आहे ना. अभंगाच्या अनेक गाथा त्याच्या खाली, पुराणाच्या खाली त्यांचा क्रम लावला. तर तेव्हा हे सगळं याच्यावरून म्हणजे तुमचा अभंग हे प्रमाण ठरलं. आणि ते कोणी केलं आहे तर संतांनी केलेलं आहे. म्हणून देवाला जेवढं महत्त्व तेवढं संतांना महत्त्व. म्हणून त्याच्यामध्ये चूक नाही, बिनचूक आहे. म्हणून संतांची अभंगवाणी बिनचूक आहे, त्याच्यात चुका नाही काढायच्या. तर ते आहे. आता आपल्याला नाही कळाल्यावर आपण चुका काढतो असं आहे. आम्हाला अर्थ नाही लागला की ते म्हणजे मग असा कसं काय अर्थ लागेल बा, तुम्ही ते अर्थ लावा, लागेल तुम्हाला तो. आणि तो बिनचूक अर्थ असतो, त्याच्यात काही शंका नाही. पण ज्यांना याचं ज्ञान नसतं
तर तेव्हा त्याच्यामध्ये ते पुष्कळ खाडाखोडी करून अर्थ जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात आणि ते कचरा समाजासमोर आणतात आणि तो झाडण्याचं काम संतांकडे आहे. तेव्हा झाडू संतांचे मार्ग आणि मग त्याच्यामधला सगळा कचरा काढायचा. तर इथून तिथून खाली आला. वेदामध्ये बी काय उपदेश केला आहे हा संतांना माहिती आहे. त्याच्या तुकोबरायांनी कधी वेद पाहिला असं कोणाला शंका आहे तर ते स्वतःच ज्ञानी पुरुष आहेत, तत्ववेत्ते आहेत, ब्रह्मवेत्ते आहेत, तपी आहेत, त्रिकाल ज्ञानी आहेत. म्हणून वेदामध्ये जो विषय आलेला आहे तो त्यांना पूर्ण ज्ञात आहे. म्हणजे वेद आणि तुकोबराय दोन नाहीत तर एकच आहे. त्यांना त्याच्यातलं सगळंच माहिती आहे. त्यांना नाही अभ्यास करण्याची आवश्यकता कारण ते स्वयंभू तसे आहे आणि त्यांना ते ज्ञान फक्त स्मृती होते त्यांना तिथे. मध्ये ज्या वेळेला जन्म घेतल्याप्रमाणे भासवलं त्यांनी कारण अवतारी आहेत. पण बोलोबांच्या घरी जो जन्म घेतला तो जन्म हा दाखवला, वास्तविक ते तसे नाही. तर तेव्हा म्हणून झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. तर वाटा जर चुकीच्या वाटेला गेले तर आडराणात जातो मनुष्य. वाटा जर फसल्या तर तो कुठे जाईल हे सांगता येत नाही कारण त्याची वाटच चुकली. मग ह्या वाटा कोणी निर्माण केल्या? आडराणी भरलेल्या लोकांनीच केल्या. या माझ्या मागं, मी तुम्हाला बरोबर घेऊन जातो, या माझ्या मागं. संप्रदाय हा अनादी असला पाहिजे, वेदबोधित असला पाहिजे, प्रणित असला पाहिजे, भगवंतापासून आलेला असला पाहिजे, संतमान्य असला पाहिजे, असे संप्रदायाची लक्षणं दिलेली. वक्तेबाबांनी सांगितलं बघा, मुक्ताई चित्काला ग्रंथामध्ये ही लक्षणं आलेली. त्यांनी जो लिहिला ना मुक्ताई चित्काला त्याच्यात आहे. एक तुमचा संप्रदाय अनादी असला पाहिजे, देवापासून सुरू झालेला असला पाहिजे, अनादी भगवंताने सुरू केला कारण देवाशिवाय अजून दुसरा कोण अनादी. म्हणून अनादी भगवंतापासून आला. तो संत प्रणित असला पाहिजे म्हणजे त्याच्यात संत त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि संतांची प्रणाली त्याच्यामध्ये काम करते. आणि जो काय सांगितलं वेदमान्य, तर तेव्हा हे त्याचा भाग आहे. अनादी, वेदमान्य, संतप्रणीत आणि देव भगवंतापासून आलेला. तर तेव्हा अशा प्रकाराने असलेला जो आहे तो संप्रदाय आहे. आणि मग त्या संप्रदाय म्हणजेच मार्ग. इथे मार्ग कोणाला म्हटलं? संप्रदायांना. बऱ्याच लोकांनी स्वतःचेच मार्ग काढले आणि त्याच्यावरती मागच्यांचे शिक्के मारून अशा प्रकाराने आमच्या मार्गावरती चला. आणि तुमचा मार्ग जर आडरानात जाऊन बसला तर काय करायचं? म्हणजे जिकडे गुरु जाऊन पडतील तिकडे शिष्य जाऊन पडतील, कुठं का जाऊन तरफडानात. कारण त्याच्यात असं आहे, ज्या मार्गाने ते गेलेले तर ते गेले, त्याला पुढचे जर आंधळे असतील तर मागच्याला काय डोळे फुटणार आहेत का? तेव्हा अंधगोलंगुल न्यायाने तसाच प्रकार होतो आहे. आणि त्याच्यात असं आहे, समाजाची फार भक्ती असते, बरं, विश्वास फार असतो. प्रत्येक संप्रदायाच्या व्यक्तीचा त्याच्या संप्रदायातल्या गुरुवर विश्वास असतो. आंधळा का असाना पण असतो. तो त्याला सोडत नाही, तो अजिबात. तो असा पकड धरून ठेवतो. अंधगोलांगुल न्यायाने त्या बैलाचं शेपूट धरावं तसं आहे ना, माहिती ना, अंधगोलांगुल न्याय. एका राजपुत्र वनात गेला, त्याचे डोळे फोडले चोरट्यांनी, त्याचं सोनं नाणं संपत्ती लुटली आणि ते म्हटले आता तुला सुखरूप घरी पाठवण्यासाठी. त्याचे डोळे फोडल्यावर काय दिसणार आहे त्याला? ते म्हटलं काय हो माझ्यावर दया करा. तर तो एक माणूस भेटला. काय केलं त्याने? ते म्हटला तू असं कर, या बैलाचं शेपूट धर, हा बैल डायरेक्ट तुला घरी घेऊन जाईल. त्या बैलाचं शेपूट धरल्यावर तो डायरेक्ट कुठं गेला? राजवाड्यावर. त्याचा काय हाल झाले, हाल होऊन मेला तो. तसे बऱ्याच संप्रदायामध्ये बी असा प्रकार आहे की त्यांना ते कळत नाही. मग आता काय करा? पण ते जे लोक असतात ना, ते लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवून राहतात आणि विश्वास ठेवल्यामुळे त्यांची ती अवस्था
वाईट होऊन जाते. तर तेव्हा हा असा भाग आहे. मग तुकोबराय म्हणतात आम्ही त्याच्यासाठी सुद्धा अवतार घेतला आणि लोकांना ठसवून सांगितलं आणि लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी किंवा आड रानात चुकलेले हुकलेले यांना एकत्र करून पुन्हा राजमार्गावर आणण्यासाठी म्हणा किंवा नामाच्या पाऊल वाटेला लावण्यासाठी दयानिधी संत पुढे. तर त्यांच्या मार्गावरती या आडराणात भरलेल्या लोकांना आणलं तुकोबरायांनी आणि संतांकडे हे काम आहे. म्हणून आडराणी भरले जग. आडराणी का जग भरलं हे सांगितलं तुम्हाला की हे चुकीच्या लोकांच्या मार्गावर चालतात आणि चुकीचे का त्याच्यात कोणी कुठून सुरू झाला हो अनादी संप्रदाय आहे का तुमचा, मग त्याला ते जोडाजोडी करून बरोबर लावतात असाही प्रकार आहे. पण तसं नाही होत. तर तेव्हा आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवक. आम्ही नवीन नाही काय करणार, त्यांचेच उच्चिष्ट घेणार आहे म्हणजे वचनं. उच्चिष्ट पदाचा अर्थ आहे वचनं. कोणाची वचनं? जे संत बोलले तर त्यांचीच वचनं आम्ही काय करणार, आम्ही घेणार आणि त्याच वचनाला पुन्हा तीच वचनं समाजासमोर ठेवू. कारण ते जे संत जेवले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करोणी झाडा सोवळे ववळ्या राहिलो निराळा पासोनी सकाळा अवघ्या दुरी. तुकोबराय म्हणतात आम्ही नवीन काहीच केलं नाही. तर जेवले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करोणी झाडा. तर त्यांच्यावर झालेले उच्चिष्ट म्हणजे त्यांची वचनं, त्यांच्या मुखातून येणारे शब्द, त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा हे काय आहे, उच्चिष्ट आहे. माऊली ज्ञानोबरायांचं उच्चिष्ट काय आहे, ज्ञानेश्वरी आहे. तुकोबरायांचं उच्चिष्ट काय आहे, गाथा आहे. नाथांचं उच्चिष्ट काय आहे, भागवत आहे. तर हे आपल्याला आचार्यांचे बी समग्र वाङ्मय आहेत, पुष्कळ वाङ्मय, हे सगळं उच्चिष्ट आहे. व्यासोच्चिष्ट जगत्रय असं म्हटलं तर भगवान व्यासांनी बी निर्माण केलेली फार मोठी सामुग्री ही व्यासोच्चिष्ट आहे. महाभारती जे आहे ते नोहेची लोके तीही असं म्हटलं. मणिपे पाहे तेव्हा व्यासोच्चिष्ट जगत्रय. तर संपूर्ण जगामध्ये बी जेवढं काय आलेलं आहे ते व्यास महर्षींपासूनच आलं. असं आपण जर शोध घेत गेलो तर मग त्यांचं जे उच्चिष्ट आहे तेच आम्ही सेवन करतो. आम्ही त्याच्यापेक्षा दुसरं काही करत नाही आणि बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काही करायचं गरज बी नाही. म्हणजे जे मार्ग वेदांनी आणला, व्यासमहर्षींनी दाखवला, आचार्यांनी दाखवला, माऊली ज्ञानोबरायांनी दाखवला, म्हणजे याला सांप्रदायिक रीती आहे, पद्धती आहे. वाकडं तिकडं नाही. कोणी एखादा आला आणि त्याने तिकडंच फोडून नेला. इथे बघा ना किती सरळ आहे अगदी. तरीसुद्धा लोकांना सरळापेक्षा आडवं तिडवं गेलेलं लिहिलं. कारण लोकांना शॉर्टकट हाणायची सवय. शॉर्टकट नाही, हा जे चाललेलं आहे तेच बरोबर आहे. तेव्हा माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, तुकोबरायांनी सांगितलं, संतांनी सांगितलं, बरोबर आहे. इथे घाई करायची गरज नाही. कारण तुका म्हणे येथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या नवीन. तुकोबराय म्हणतात इथं तातडी चालत नाही. लोकांना तातडीचा मोक्ष पाहिजे. तातडीचा मोक्ष नाही तर मग पायाविन भिंत तातडीची. तुकोबराय म्हणतात काय, पायाविन भिंत. हां, तर पायाशिवाय भिंत नाही तातडीची बांधून मग घर पडेल तुमचं. तेव्हा तातडी करावी, पण कुठं करावी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. तर परमार्थात येण्यासाठी तातडी करावी, पण आल्यानंतर तातडी नाही म्हणतात. तर आल्यानंतर प्राप्त काळ घडी आल्या नवीन, असे तातडी दोन ठिकाणी लावली. म्हणजे परमार्थ सुरू करण्याच्यासाठी पटकन संतांच्या संगतीत पटकन जावं, तिथं वेळ नाही लावावा. झडझोडोनी वैलानी ग आणि भक्तीच्या वाटे, तिथं झडझोडोनी. आणि संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ, तिथं तातडी असा शब्द लिहिला की सत्संगतीत लवकर जावं. आणि सत्संगतीत गेल्या म्हटले सांगणावं ब्रह्मज्ञान, सांगणावं ब्रह्मज्ञान. आता तू शांत राहा, आता तू असं कर. मग तिथं तुका म्हणे
येथे न चले तातडी, कारण अधिकार संपन्नता झाल्याशिवाय फायदा होत नाही आणि तातडी केली तर मग पडण्याची शक्यता आहे, वाया जाण्याची शक्यता आहे. तेव्हा संतांचं जे बोलिले ते संत मागे उष्टावळी, तर त्यांचे जे उच्चिष्ट येतं ते या सगळ्या संतांचे आम्ही काय करतो, सेवन करतो. तुकोबराय म्हणतात धाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला, जो उरलेला आहे तो आम्ही सेवन करतो. असं काय आम्ही आमचं त्याच्यावरच पोट भरतो. अहो विश्वाचं सगळं पोट भरून उरल एवढं उच्चिष्ट आहे, काय त्याला मापच नाही ना. आपलं अख्खं जीवन जरी या चिंतनात घालवलं तरी अभ्यास होत नाही. आणि काय तुम्ही अजून नवीन छापायला सुरुवात करता, म्हणजे त्याच्यातलं इतकं बरं किती का अभ्यास केला बरं आपण, काहीच नाही ना आपल्याजवळ, काहीच नाही आहे. म्हणजे इतकं मोठं आहे पडलेलं उच्चिष्ट. आणि ते म्हणजे नवीन काही करायची गरजच नाही आपल्याला, काहीच नवीन करायचं नाही, आहे ना ते घ्यायचं आणि समोर बसायचं. इतकं पडलेलं आहे ते. पण त्याच्यातून सुद्धा बऱ्याच लोकांना असं वाटतं की काहीतरी आम्ही आता नवीन संशोधन करतो. काय संशोधन करतो डॉम्बाल, तर तेव्हा काही करायची गरज नाही, आहे तेच घ्यायचं आहे. आणि जेवणाशी संबंध आहे आपला, म्हणजे आपलं पोट भरलं तर आपलं काम संपलं, एवढाच संबंध आहे. पोट भरणं म्हणजेच अधिकार संपन्नता होऊन मोक्ष प्राप्त होणं म्हणजे पोट भरणं. सगळ्या जीवांची पोटं भरून शिल्लक राहील एवढं उच्चिष्ट शेष आहे. तेव्हा उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू, आम्ही तोच सेवन करू. आणि ते एवढंच हे करण्यासाठी. पण मग आता सेवन करू असं म्हटलं म्हणजे तुकोबराय करणार आणि बाकीचे उपाशी असं नाही. तर ज्या वेळेला संत तशा प्रकारची क्रिया करतात आणि करून दाखवत असतात त्यावेळेला समाज वळत असतो. म्हणजे जर कोणी एखादा श्रेष्ठ पुरुष समोर करताना असं दिसला तर कनिष्ठ व्यक्तीची भावना तशा प्रकारची होत असते. डायरेक्ट कधीच होत नाही. आपण कसं जावं बाबा पुढं, आणि तिथं आपल्याला आपटी खाल्ली तर, आणि तिथं आपलं जर कल्याण झालं नाही तर, असं असतं. पण जे श्रेष्ठ असतात ते नेहमी पुढे चालतात, आणि पुढे चालतात तर त्यांच्या त्यांचा अनुभव ते समाजाला वाटत राहतात. कारण पारमार्थिक क्षेत्रात अनुभवाला फार मोठी किंमत आहे. पुढे गेलेल्यांना अनुभव काय, जर अनुभव नसेल तर पुढच्यांचं काही खरं नाही. अनुभवा वाचून बडबडते काही कामाची नाही. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य है ना. तुका म्हणे मज कळते चाचणी. तुकोबराय म्हणतात मला मी त्याच्यातला एक्सपर्ट आहे, मला कळते की हे खरंच बोलतायत का नुसतीच बडबड आहे. बडबडीची वाणी अथवा सत्य, त्याच्यामध्ये सत्य आहे का काय का बडबड आहे, ते तुकोबरायांना चांगलं ज्ञात आहे. तेव्हा तुकोबराय म्हणतात म्हणून ते जे करतात तर त्यांच्याबरोबर समाज येतो आणि आला. म्हणजे माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांनी किती मोठा समाज जोडला आहे बरं का. हे अगाध झालं, हे म्हणजे फार मोठं झालं. पण त्यांचं आलेल्याचं काम फत्ते झालं समजायचं. जो अवतार झाला ना ते काम आज तरी असं दिसतं आहे, त्यावेळेला नव्हता तो व्यापक एवढा विस्तार की ज्या वेळेला ते काम करून गेले त्यावेळेला नव्हता. पण आज संप्रदाय एवढा मोठा तयार झाला, म्हणजे तो विश्वात गेला आणि विश्वातल्या जीवांना मोक्ष प्रदान करण्याचं मोठं काम हे याच्या माध्यमातून झालेलं दिसतं आहे. विश्वामध्ये पोचला वारकरी संप्रदाय आज. विश्वास त्याचे सगळीकडे अगदी मोठ्या प्रमाणावर, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गेलेला दिसतो आणि भविष्यात अजूनही मोठा होईल तो, याच्यात काही शंका नाही. आता असं आहे, त्याच्यात किती बी जरी खराब माणसं आली तरी त्या ऊसाचा रस जसा कडवला जातो आणि त्याच्यापासून गूळ तयार होताना त्याच्यावरती काय येतो, साय नाही येत लगेच, त्याच्यावर फेस येतो आणि घाण येते. घाण आधी मळी असते, मळी, आणि उकळल्यानंतर मळी बाहेर काढून टाकतो. तो गुळव्या जो असतो, गुळव्याच म्हणतात ना त्याला, गुळ तयार करतो तो गुळव्या.
आणि त्या बरोबर त्याला काढून तो बाजूला फेकून देत राहतो. आत घुसलेली असतातच त्याच्यात भरपूर काही भाग असतो आणि तो गुळव्या काढत असतो आणि काढल्यावर शुद्ध उकळी येते त्याला मग, आणि मग त्याचा त्या गुळात रूपांतरित त्याचं होतं इथं. तर तेव्हा आपल्याला नाही काकवी तयार करायची, आपल्याला गूळ तयार करायचा आहे. तर तेव्हा वरची ते घाण काढून टाकण्याचं काम आपोआप घडत राहतं. कित्येक साधू महात्मे या संप्रदायात जन्म घेतात, आपल्याला नाही कळत त्यावेळेला ते असतात म्हणून. ते त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी पुष्कळ काम केलेलं असतं आणि त्यांचं कार्य संपलं की ते जात. भगवंताची कृपा असते आणि ते त्याच्यात येतात, कार्य करतात, निघतात, परत जातात, परत येतात आणि हे चालू. आणि नवीन तयार होणारे साधू काही कमी असतात का? साधू काय कुठल्या भट्टीत तयार होत नाहीत, पण तो असाच पुन्हा पुन्हा भगवतभक्ती करून तोच पुन्हा संप्रदायाचा आधारस्तंभ बनतो आणि मग त्याच्या पाठीमागं आणखीन लोक चालतात. असा हा अनादी चाललेला संप्रदाय आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्षवळा. नाथ संप्रदाय वारकरी संप्रदायामधले कन्व्हर्टेशन आहे. म्हणजे नाथ संप्रदायापासून किंवा सगळेच संप्रदाय वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी आले तर काळाचा ओघ आहे हा, आणि काळाच्या ओघात सगळ्यांना भक्ती शिकवावी असा एक भाग आहे याच्यातला. कारण ह्या सगळ्या संतांनी काय केलं, उदारमताने. आता मोक्षाच्या बाबतीत जर म्हटलं तर तत्त्वज्ञानाने मोक्ष होतो याच्यात काही शंका नाही, पण तत्त्वज्ञानाचा मोक्ष एका व्यक्तीला होईल, सगळ्या लोकांना सन्मार्गावर कसं आणता येईल, तर याच्यासाठी भक्तिरूपी मार्ग आलेला आहे. आणि मग आज भक्तिमार्गावर असणारे उद्याचे ज्ञानमार्गावर चालणारे होतात. लगेच कोणी अधिकार असेल तर तो लगेच तात्काळ ज्ञानमार्गावर चालायला लागतो, पण जर अनधिकारी असेल तर त्याला हळूहळू या जन्मातून दुसऱ्या जन्मात पुन्हा भगवत कृपेने मानवी शरीरं चांगली मिळतात, योगभ्रष्टाकुळान मिळतात कुलातली, आणि तो पुन्हा भगवत मार्गावर येतो. म्हणून मागच्या अनेक जन्मात आपले अनेक गुरु झाले याचं लोकांना ज्ञान नाही. लोकांना फक्त आत्ताचंच ज्ञान आहे की आत्ताच्या कोणत्या गुरुजीकडून गळ्यात माळ घातली त्याच्याकडेच जातात, त्याच्यापेक्षा दुसरं काही कळत नाही त्यांना. पण तुमच्या मुखात नाम येण्यासाठी जयाचे वाचे पुढे नाम नाचतासे माझे, जे जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ याव्या. तर त्या एकदा नाम यायला मागचे सहस्र जन्म लागतात. तर जे अखंड नामस्मरण करतात किंवा पुष्कळसं नामस्मरण करतात त्यांचे मागचे जन्म झालेले आहेत हे सिद्ध झालं ना. पण मग जन्मसिद्ध झाले तर त्यांचे गुरुजी बी सिद्ध झाले, म्हणजे अनेक गुरु केलेले असतील त्याच्यामध्ये. तर तेव्हा अनेक गुरूंच्यापासून नंतर मग एक शेवटचे गुरुजी ते ज्याला मोक्ष देतात ते तत्त्वज्ञानाचं आहे. तर तेव्हा हे चालूच राहणार, हे परंपरा चालू राहते. आणि नाही जमलं तर मग पुढचे जन्म राहतातच, पण कुलीन जन्म राहतात, त्याचे योगभ्रष्टात राहतात. चित्तवृत्ती चांगल्या प्रकारची राहते, मलिन होऊ नये याविषयी भगवंत त्याची काळजी वाहतात की त्याला जर मलिन चित्तवृत्तीमध्ये टाकलं तर अवघड होईल, किंवा त्याच्यात वैराग्य कसं उत्पन्न होईल याचाही विचार देव करत असतात. तेव्हा तुकोबराय म्हणतात की आम्ही ज्या कार्यासाठी आलो ते हे की झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. जे जग आडराणी भरलेलं आहे त्यांना योग्य दिशा दाखवायची, आणि जे संत जेवलेले आहेत त्यांचंच उच्चिष्ट घेऊन समाजालासुद्धा ते पुरवायचं, हे करण्याचं काम आमच्याकडं आहे. अजून काय काम आहे तिसऱ्या चरणात सांगतात, नंतर पाहू.